आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पळी पापड। तर त्यासाठी आपल्याला मी घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाणा आणि जिरं घेतलंय। मिरच्या आपल्याला जेवढं तिखट लागेल तेवढं घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी बटाटाही खिसून टाकणार आहे आणि मस्त कोथिंबीर बारीक चिरून टाकायची। आता इथे व्हिडिओ काढायला आमचे हे नाहीयेत म्हणून हे असं तुम्हाला दाखवावं लागतंय, तर कंटिन्यू करा। तर फॅमिली बटाटा असा खिसून घ्यायचा आपल्याला मस्त। आणि जेवढा साबुदाणा आपण ज्या टोपात घेणार ना ते 5 टोप पाणी घ्यायचे त्याच टोपाच्या अंदाजाने आणि बॉईल करायला। तर फॅमिली आपला बटाटा खिसून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। मी विदाऊट साल काढता बटाटा खिसलाय कारण सालीमध्ये असतं जीवनसत्व, त्याच्यामुळे साल काढायची नाही। आणि आता या मिरच्या आपण घेणार आहे बारीक कुटून आणि त्या बॉईल पाण्यामध्ये टाकायच्या। तर फॅमिली ह्याच्यातच मी मिरची कुटून घेतलेली आहे। आता आपल्याला कढीपत्ता कोथिंबीर कापून घ्यायची, बारीक कोथिंबीर कापायची मस्त। तर पांढऱ्या पापडींवरती कोथिंबीर हा शेवटचा टोप। आता चांगला अर्धा तास शिजवायचा। तर फॅमिली बघा तुम्ही कशी उकळी फुटली। आता अजून थोडं घट्ट व्हायची गरज आहे, थोडं घट्ट झालेलं आहे ऑलरेडी। असं कंटिन्यू हलवत राहायचंय। तर फॅमिली तुम्ही बघू शकता अशा टाईपचं हे असं झालं चिकट की गॅस बंद करायचा आहे। आणि साबुदाणे किती फुलून वरती आलाय बघा, न भिजवलेला साबुदाणा आहे। या साबुदाणा पापडचं नाव आहे पळी पापड, त्याच्यामुळे या पळीनीच आपल्याला बाहेर उन्हामध्ये प्लास्टिक अंथरून असं एक एक पळी चम्मच असं टाकून द्यायचंय। आता मी गॅस बंद कर। तर फॅमिली आपल्या घराबाहेर इतकी जागा आहे वाळू घालायला, मस्त हे काल केलेले कुरडई आहे गव्हाच्या। आता आपण हे हळूहळू टाकणार आहे ह्याच्यावर। दिसते का मी? इकडे येऊ नका, गरम आहे। शालून तिकडे खेळ, इकडे प्रेम तिकडे यायचं नाही, थोड्या वेळाने या। आता सध्या थोडं गरम आहे। चालू झालंय का संपलाय? चुत्या दाखव। झालं ना, मी बंद नाही केलं। हा बघा किती सुंदर पापड होत आहेत। फक्त असं घालायचं मस्त, 2-3 उन्हामध्ये कडक सुकवून घ्यायचं। आजकाल तर खूपच ऊन पडतंय। माझा कॅमेरामन गेलाय मॉर्निंग शिफ्टला, माझा नवरा, त्याच्यासाठी एवढे सगळं खायला बनवते मी। तर कसा वाटला पळी पापडीचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय। तर फॅमिली बघू शकता पूर्ण टोप फिनिश झालेला आहे आणि अशा प्रकारे आपले पळी पापड रेडी झालेले आहेत। तर तुम्हाला फ्राय करून सुद्धा मी नक्की दाखवेन।